हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल मराठी डिजिटल वर्ल्ड. मित्रांनो, जर तुम्ही 10वी 12वी ITI डिप्लोमा इंजिनिअरिंग फार्मसी ॲग्रिकल्चर डिग्री पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा कोणत्याही पोस्ट मॅट्रिक कोर्समध्ये शिक्षण घेत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण महाराष्ट्र शासनाने आता MHA-DBT 2.0 हे नवीन स्कॉलरशिप पोर्टल सुरू केलेलं आहे. यापूर्वी स्कॉलरशिपसाठी जुने DBT पोर्टल वापरले जात होते, पण आता सरकारने नवीन MHA-DBT 2.0 प्रणाली सुरू केली आहे, ज्यामुळे अर्ज प्रक्रिया अधिक सोपी, जलद आणि पारदर्शी करण्यात आली आहे. या नवीन प्रणालीमध्ये विविध शिष्यवृत्ती योजना एकदाच डिजिटल प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. तसेच काही माहिती पुन्हा पुन्हा भरावी लागू नये यासाठी प्रक्रिया सुधारण्यात आलेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MHA-DBT 2.0 पोर्टल म्हणजे काय, जुने पोर्टल आणि नवीन पोर्टल मध्ये काय फरक आहे, रजिस्ट्रेशन कसं करायचंय, स्कॉलरशिपचा फॉर्म स्टेप बाय स्टेप कसा भरायचा आहे, कोणती डॉक्युमेंट्स लागतील, फॉर्म सबमिट कसा करायचा आहे, त्यानंतर फॉर्मचं स्टेटस कसं चेक करायचंय, अशा प्रकारची सगळी इन्फॉर्मेशन आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओला न स्किप करता संपूर्ण बघा, जेणेकरून सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजतील. आणि जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जसंही मी व्हिडिओ अपलोड करेल. सो विदाउट वेस्टिंग अवर टाइम, लेट गेट स्टार्टेड. आता सर्वात मोठा प्रश्न आहे, आधीचं पोर्टल बंद झालीये का? तर याचं उत्तर आहे होय. नवीन स्कॉलरशिप अर्ज करण्यासाठी सरकारने MHA-DBT 2.0 प्रणाली लागू केली आहे. जुन्या पोर्टलवरील नवीन अर्ज स्वीकारणे थांबवण्यात आलेले असून नवीन अर्ज नवीन प्रणालीद्वारे केले जाणार आहेत. ठीक आहे. नवीन प्रणालीमध्ये अधिक सोप्या इंटरफेस दिलेला आहे, त्याचबरोबर फास्ट प्रोसेसिंग असेल, त्यानंतर कमी कागदपत्राची पूर्तता तुम्हाला करावी लागणार आहे. रिअल टाइम ट्रॅकिंग सोपं जाईल, म्हणजे एकदम ट्रान्सपरंट व्हेरिफिकेशन तुम्हाला त्या वेबसाईट वरती देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आता आपण या नवीन पोर्टल वरती स्कॉलरशिप साठी रजिस्ट्रेशन कसं करायचंय हे आपण या ठिकाणी लाईव्ह मध्ये बघणार आहोत. ठीक आहे. आता संपूर्ण फॉर्म कसं भरायचं स्टेप बाय स्टेप संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहे. डॉक्युमेंट कुठले लागतील आपण चालू मध्ये मी तुम्हाला डॉक्युमेंट सुद्धा सांगणार आहे. ठीक आहे. फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ स्किप करू नका आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जसं मी व्हिडिओ अपलोड केले. ठीक आहे. आता मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला MHA-DBT 2.maharashtra.gov.in ही वेबसाईट ओपन करायची. ठीक आहे. आता ही नवीन DBT 2.0 ची वेबसाईट आहे. ठीक आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला नेहमीप्रमाणे डिस्क्रिप्शन मध्ये अवेलेबल आहे. त्या ठिकाणी क्लिक करून डायरेक्ट तुम्ही या पेजवरती येऊ शकता. हे पेज ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं इंटरफेस येईल. ठीक आहे. एकदम सरळ सोपी एकदम वेबसाईट दिलेली आहे, एकदम क्लीन इंटरफेस आहे. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी कन्फ्युजन होणार नाही, कारण सगळं सुटसुटीत प्रोव्हाइड केलेलं आहे. ठीक आहे. यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्याची सेपरेट ऑप्शन दिलेलं आहे. ठीक आहे. शालेय विद्यार्थ्याचं सेपरेट ऑप्शन दिलेलं आहे, शेतकऱ्यांसाठी सेपरेट ऑप्शन दिलेलं आहे, त्यानंतर निवृत्ती वेतनधारक विशेष सहाय्यक योजना त्यांच्यासाठी वेगळं पोर्टल दिलेलं आहे, त्यानंतर दिव्यांगासाठी वेगळं ऑप्शन दिलेलं आहे आणि या ठिकाणी इतर योजनेकरिता सुद्धा वेगळं ऑप्शन दिलेलं आहे. ठीक आहे. सर्व योजना MHA-DBTच्या एकाच पोर्टल अंतर्गत या ठिकाणी आणण्यात आलेल्या आहेत. आता या ठिकाणी महाविद्यालयीन विद्यार्थ्याचं स्कॉलरशिपसाठी फॉर्म कसा भरायचा, म्हणजे पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपसाठी फॉर्म कसा फिलअप करायचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता पुढे राहिलं शालेय विद्यार्थ्याचं, शेतकरी योजनेचं, ह्याच्यावरती आपण एक नवीन व्हिडिओ नंतर आपण कधी अपलोड करूया. ठीक आहे. आजचा आपला मेन व्हिडिओ आहे पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपचा फॉर्म कसा फिलअप करायचा. ठीक आहे. तर यासाठी काय करायचं, आपल्याला महाविद्यालयीन विद्यार्थी या ठिकाणी एकूण 14 योजना आहेत, यावरती सिंपली क्लिक करायचंय. ठीक आहे. यावरती क्लिक केलं, महाविद्यालयीन विद्यार्थ्याकरिता योजना एक तुम्हाला थोडक्यामध्ये या ठिकाणी माहिती येईल. या ठिकाणी तुम्ही अर्ज कशा पद्धतीने करू शकणार आहेत, कोणत्या कोणत्या योजनेकरिता अर्ज करू शकणार आहेत, या ठिकाणी संपूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ठीक आहे. हवा असेल तर तुम्ही हे सगळं व्यवस्थित चेक करू शकता. ठीक आहे. आता अर्ज करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, सिंपल या ठिकाणी अर्ज करा हे ऑप्शन दिलेलं आहे, याच्यावरती क्लिक करायचं. यावरती क्लिक केलं की आपण एक नवीन पेज वरती याल. ठीक आहे. आता सर्वात अगोदर तुम्हाला या ठिकाणी लोकेशनचं परमिशन मागत असेल त्या ठिकाणी त्याला परमिशन द्यायची, अलाउ करायचे. लक्षात घ्या, लोकेशनची परमिशन देणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला तुमच्या MHA-ID द्वारे या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. लक्षात घ्यायचं, या ठिकाणी आधारचं सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे, परंतु जर तुमचा MHA-ID जनरेट नसेल तर आधारवरती सुद्धा तुमचं रजिस्ट्रेशन होणार नाही. ठीक आहे. आणि MHA-ID कसा काढायचा आहे या संदर्भातला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे,
त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली, त्या ठिकाणी जावा, तो व्हिडिओ बघा आणि त्यानुसार तुमचा महा आयडी तुमच्या मोबाईलद्वारे तुम्ही घर बसल्या सुद्धा काढू शकता. ठीक आहे. आता महा आयडी आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी महा आयडी तुमचा टाकायचा आहे. महा आयडी टाकल्यानंतर सिंपली लॉग इन वरती क्लिक करायचं. ठीक आहे. तुमचं महा आयडी जर जनरेट असेल तर तुम्ही या ठिकाणी आधारवरती क्लिक करून आधार नंबर टाकून सुद्धा लॉग इन करू शकता. ठीक आहे. जर महा आयडी जनरेटच नसेल तर तुम्हाला महा आयडी काढावा लागेल. त्यासाठी व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये तसंच वरती आय बटन मध्ये प्रोव्हाइड आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी महा आयडी टाकायचं आहे आणि लॉग इन वरती सिंपली क्लिक करायचं आहे. लॉग इन वरती क्लिक केलं की तुमच्या महा आयडीशी जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईलवरती ओटीपी येईल. काय करायचं तुम्हाला, तो ओटीपी या रकान्यामध्ये एंटर करायचा. ठीक आहे. त्यानंतर व्हेरीफाय ओटीपी वरती क्लिक करायचं. ठीक आहे. व्हेरीफाय ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही महा डीबीटी 2.0च्या पोर्टलवरती लॉग इन व्हाल. या ठिकाणी लॉग इन सक्सेसफुलीचा मेसेज प्राप्त होईल. या ठिकाणी तुमच्या स्कीम वगैरे या ठिकाणी लोड होतील. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला स्कॉलरशिपसाठी अर्ज करायचा आहे, यासाठी आपल्याला स्कीम निवडावं लागेल. ठीक आहे. आता या ठिकाणी सर्वात अगोदर काय करायचं, ऑल स्कीम टाईप दिलेले, यामध्ये तुम्हाला पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप यावरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर ऑल डिपार्टमेंट दिलेले, यामध्ये तुमच्या योजनेनुसार तुम्हाला डिपार्टमेंट निवडायचं. ठीक आहे. जर तुम्ही इंजिनिअरिंग, फार्मसी वगैरे यासाठी जर स्कॉलरशिपचा फॉर्म भरत असाल त्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्टरी ऑफ हायर एज्युकेशन निवडावं लागेल. त्याचबरोबर जर तुम्ही ओबीसीच्या थ्रू किंवा व्हीजीएनटीच्या थ्रू जर तुम्ही फॉर्म फिलअप करत असाल, ओबीसी, व्हीजीएनटी, एसबीसी, वेलफेअर डिपार्टमेंट निवडावं लागेल. तुम्ही एससी करिता जर अर्ज करत असाल तर सोशल जस्टिस आणि सोशल असिस्टंट हे ऑप्शन आहे, हे निवडावं लागेल. ठीक आहे. आता मी या ठिकाणी व्हीजीएनटीच्या विद्यार्थ्याकरिता म्हणजे स्वतः माझं व्हीजीएनटी असल्यामुळे मी या ठिकाणी व्हीजीएनटी चूज करत आहे. बाकी चूज करायचं वेगवेगळं असेल परंतु फॉर्म भरण्याची स्टेप्स सगळ्याच्या सेम आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी मी वेलफेअर डिपार्टमेंट निवडलेलं आहे. यामध्ये ऑल स्कीम मध्ये मला पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू व्हीजीएनटी निवडायचे. ठीक आहे. जर तुमचं ओबीसी असेल तुम्ही ओबीसी घेऊ शकता, एसबीसी घेऊ शकता किंवा एससी जर असेल तर तुम्हाला सोशल जस्टिस डिपार्टमेंटमध्ये जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी त्यानुसार त्या ठिकाणी चूज करायचं. ठीक आहे. आता या ठिकाणी माझं व्हीजीएनटी, सो मी या ठिकाणी व्हीजीएनटी घेतलेलं आहे. ठीक आहे. व्हीजीएनटी घेतलेलं आहे. त्यानुसार या ठिकाणी माझ्या ज्या काही योजना असतील, मी ज्या योजनेकरिता पात्र होत असेल त्या योजना या ठिकाणी आलेल्या आहेत. जसं की या ठिकाणी तुम्ही बघू शकता व्हीजीएनटी विद्यार्थ्याची पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती अशा पद्धतीचं या ठिकाणी ऑप्शन आलेला आहे. ठीक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जर तुम्ही ओबीसी निवडाल तर ओबीसीचं काय येईल ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. ठीक आहे. जर तुम्ही या ठिकाणी ओबीसी घेतलं तर तुम्हाला या ठिकाणी ओबीसी विद्यार्थ्यासाठीची पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती असे येईल. ठीक आहे. आता एससीच्या विद्यार्थ्यासाठी काय येईल, या ठिकाणी सोशल जस्टिस अँड सोशल असिस्टंट या ठिकाणी हे निवडायचे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप हे योजना तुम्हाला निवडायला लागणार आहे. ठीक आहे. भारत सरकार पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती अशा पद्धतीचं ऑप्शन दिले. ठीक आहे. तर हे तुम्हाला आता ऑप्शन समजलेले आहे. ठीक आहे. आता तुमच्या कास्टनुसार तुमची योजना चूज करायची. त्यानंतर अर्ज करा या ऑप्शनवरती सिंपली क्लिक करायचं. ठीक आहे. या अर्जावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी शैक्षणिक वर्ष निवडा असं ऑप्शन येईल. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी शैक्षणिक वर्ष निवडायचं. शैक्षणिक वर्ष कोणतं निवडावं लागेल, तुम्हाला 26-27 हे शैक्षणिक वर्ष निवडावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला अर्ज करण्यासाठी पुढे जा हे ऑप्शन दिलेलं आहे, सिंपली यावरती क्लिक करायचं. ठीक आहे. आता या ठिकाणी डाटा लोड सक्सेसफुली झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं पेज तुमच्या समोर ओपन होईल. सर्वात अगोदर तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तपासावरती क्लिक करायचं. तपासावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधारशी लिंक असणाऱ्या मोबाईल नंबरवरती ओटीपी येईल. तो ओटीपी आपल्याला या रकान्यामध्ये टाकायचा. ठीक आहे. या रकान्यामध्ये तो नंबर ओटीपी टाका. त्यानंतर ओटीपी तपासावरती क्लिक करायचे. ओटीपी सक्सेसफुली व्हेरीफाईड झाल्यानंतर तुमच्या आधारनुसार तुमची संपूर्ण माहिती या ठिकाणी येईल. ठीक आहे. आधार तुमच्या बँक खात्याशी जोडला आहे का नाही त्याचं स्टॅटस या ठिकाणी यस केलेलं करायचंय. जर जोडलेलं नसेल तर नोवरती क्लिक करा आणि डीबीटीच्या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या आधारशी बँक खाता लिंक असणं म्हणजेच डीबीटी लिंक असणं गरजेचं आहे. सो ते लिंक नक्की करून घ्या. ठीक आहे. त्यानंतर तुमचं जन्मतारीख, तुमचं वय किती आहे, तुमचं जेंडर काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक येतील. ठीक आहे. तुमचा ईमेल आयडी या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर ईमेल आयडी तपासावरती क्लिक करायचं आहे. आलेला ओटीपी या रकान्यामध्ये भरायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी ओटीपी तपासा यावरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर सुद्धा या ठिकाणी तपासावरती क्लिक करून त्याचा ओटीपी घेऊन तुम्हाला व्हेरीफाय करायचा आहे. ठीक आहे. मोबाईल आणि ईमेल आयडी व्हेरीफाईड झालेला आहे. या ठिकाणी तुमचा अपार आयडी टाकायचा असेल तर टाका, नसेल तरी हे कंपल्सरी नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचं
नाव संपूर्ण या ठिकाणी टाकायचं, 10वीच्या मार्कशीटनुसार तुमचं संपूर्ण नाव या ठिकाणी टाका. तुमचं रिलिजन कुठलं आहे ते रिलिजन चूज करायचं आहे. तुमची कास्ट कोणती आहे या ठिकाणी तुमची कास्ट जी असेल ती या ठिकाणी कास्ट चूज करायची आहे. ठीक आहे. तुमची कॅटेगरी निवडल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमची जात निवडायला सांगितली जाते. ठीक आहे. तुमची जी काही जात असेल ती जात या ठिकाणी निवडायची आहे. दिलेल्या जातीपैकी या ठिकाणी तुमची जी जात असेल ती जात या ठिकाणी निवडा. त्यानंतर तुमच्या जात प्रमाणपत्राचा क्रमांक या ठिकाणी टाकायचा. ठीक आहे. तुमच्या जो कास्ट सर्टिफिकेटचा नंबर असेल तो नंबर या ठिकाणी टाकायचा. ठीक आहे. त्यानंतर जात प्रमाणपत्र या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचे. ते स्कॅन करून घ्या. या ठिकाणी फाईल निवडावरती क्लिक करा आणि ते जात प्रमाणपत्र या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही महाराष्ट्र किंवा महाराष्ट्र कर्नाटक सीमेचे रहिवासी आहात का यावर ठिकाणी येस वरती क्लिक करायचे. त्यानंतर तुमच्या आदिवासी प्रमाणपत्राचा क्रमांक म्हणजेच डोमिसाईल सर्टिफिकेटचा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. जर डोमिसाईल सर्टिफिकेट तुमच्या डिजिलॉकरवरती असेल त्या ठिकाणी घेणेवरती क्लिक करून तुम्ही ते फिच करू शकता. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करायचं. ठीक आहे. चूज फाईलवरती म्हणजेच फाईल निवडावरती क्लिक करून तुम्ही तुमचं डोमिसाईल या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं. ठीक आहे. त्यानंतर खाली स्क्रोल करा. या ठिकाणी तुम्हाला कुटुंबाचं उत्पन्न या ठिकाणी उत्पन्नाचा तपशील द्यायचा. ठीक आहे. तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न किती ते वार्षिक उत्पन्न या ठिकाणी टाका. ठीक आहे. तुमचं जे उत्पन्नाचं सर्टिफिकेट असेल त्या उत्पन्नाच्या सर्टिफिकेटनुसार या ठिकाणी तुमचं वार्षिक उत्पन्न टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी विचारलं जातं तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आहे का. लक्षात घ्यायचं SC आणि ST कॅटेगरी वगळता बाकीच्या सगळ्या कॅटेगरीसाठी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे कंपल्सरी आहे. ठीक आहे. सो नॉन क्रिमिलियर या ठिकाणी येस वरती क्लिक करायचंय. त्यानंतर या ठिकाणी नॉन क्रिमिलियर फाईल निवडावरती क्लिक करून नॉन क्रिमिलियर सुद्धा या ठिकाणी तुम्हाला अपलोड करून घ्यायचं. ठीक आहे. त्यानंतर तुमच्या उत्पन्नाच्या प्रमाणपत्राचा क्रमांक या ठिकाणी टाकायचा. ठीक आहे. तुमच्या इन्कम सर्टिफिकेटचा नंबर या ठिकाणी टाका. त्यानंतर या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेट जे आहे ते अपलोड करून घ्यायचे. ठीक आहे. त्यानंतर खाली स्क्रोल करा. खाली स्क्रोल केल्यानंतर दिव्यांग तपशील विचारला जातो. यामध्ये कोणत्याही प्रकारचं दिव्यांगत्व असेल तुमच्याकडे म्हणजे जर तुम्ही हँडिकॅप असाल त्या ठिकाणी येस वरती क्लिक करायचंय. आता माझं दिव्यांग वगैरे काही नाही, मी नो वरती क्लिक केलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी पालक पाल्याचा तपशील या ठिकाणी विचारला जातो. ठीक आहे. आता यामध्ये काय विचारलं जातं आई वडील पैकी कोणी हयात आहे का. ठीक आहे. तुमचे आई वडील आहेत का येस वरती क्लिक करायचे. त्यानंतर या ठिकाणी तुमच्या वडिलाचं संपूर्ण नाव टाकायचंय, आईचं संपूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं. ठीक आहे. त्यानंतर तुमच्या वडिलाचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. मोबाईल नंबर तपासावरती क्लिक करून जो OTP जाईल OTP टाकून व्हेरीफाय करून घ्यायचं. ठीक आहे. त्यानंतर खाली स्क्रोल करा. यामध्ये तुम्हाला पत्त्याचा तपशील द्यायचा. ठीक आहे. तुमचा ॲड्रेस यामध्ये तुमचा संपूर्ण ॲड्रेस, स्टेट, जिल्हा, तालुका, गाव आणि पिनकोड द्यायचं आहे. ठीक आहे. ह्या गोष्टी फिलअप करा. त्यानंतर खाली स्क्रोल करायचे. ठीक आहे. आता यामध्ये सध्या अभ्यासक्रमाचा तपशील म्हणजे तुमचं करंट एज्युकेशन डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी विचारले जाते. म्हणजे तुम्ही कोणत्या ह्या वर्षी कोणत्या वर्गामध्ये तुम्ही शिकत आहात. ठीक आहे. आता मी हा फॉर्म 11वी साठी भरत आहे. सो मी या ठिकाणी आता 11वीच्या डिटेल्स रिलेटेड डिटेल या ठिकाणी भरणार आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी विद्यमान अभ्यासक्रमामधील प्रवेशाचे वर्ष म्हणजे चालू अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचं वर्ष 2026 मी या ठिकाणी निवडलेलं आहे. संस्थेचं राज्य कोणतं आहे महाराष्ट्र. संस्थेचा जिल्हा कोणता आहे तो जिल्हा या ठिकाणी घ्यायचा आहे. त्यानंतर तालुका घ्यायचा आहे. ठीक आहे. तालुका घेतल्यानंतर पात्रता स्तर कोणता आहे तुमचा. ठीक आहे. यामध्ये तुम्ही कुठल्या अभ्यासक्रमासाठी ऍडमिशन घेतलेला आहे, प्रवेश घेतलेला आहे. मी या ठिकाणी 11वी साठी स्कॉलरशिपचा फॉर्म भरत आहे. सो मी या ठिकाणी 11वी चूज केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी शाखा विचारली जाते. यामध्ये शाखेत तुमची जी काही शाखा असेल ती शाखा तुम्हाला निवडायची. ठीक आहे. मी सायन्स निवडलेलं आहे माझ्या शाखेनुसार. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी महाविद्यालयाचं नाव किंवा शाळेचं नाव तुम्हाला या ठिकाणी चूज करायचे. या दिलेल्या लिस्टमधून तुमच्या शाळेचं नाव चूज करा. हे शाळेचं नाव या ठिकाणी द्यायचं आहे. त्यानंतर अभ्यासक्रमाचं नाव 11वी सायन्स मी या ठिकाणी घेतलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी प्रवेशाचा प्रकार. आता जर तुम्ही ऍडमिशन तुमचं कॅप थ्रू झालेलं असेल म्हणजे आता जी प्रवेश प्रक्रिया चालू आहे त्यातून तुमचं जर सीट अलॉट झालेलं असेल तर तुम्हाला थ्रू कॅप या ठिकाणी ऑप्शन हे निवडायचं आहे. ठीक आहे. त्या ठिकाणी मी थ्रू कॅप घेतलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमची 10वीची टक्केवारी या ठिकाणी द्यायची. ठीक आहे. तुम्हाला तुमच्या 10वीची टक्केवारी द्यावी लागेल. ठीक आहे. 10वीची टक्केवारी या ठिकाणी द्या. जर तुम्ही या ठिकाणी इंजिनिअरिंग फार्मसीसाठी भरत असाल तर तुमचे मेरिट पर्सेंटेज तुम्हाला या ठिकाणी द्यायचे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी अर्ज प्रवेश क्रमांक तुम्ही जो तुमच्या 11वी साठी ऍडमिशन घेण्यासाठी फॉर्म भरला होता त्याचा अर्ज क्रमांक तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे आणि त्याचे जे अलॉट झालेलं अलॉटमेंट लेटर आहे ते या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी अभ्यासक्रमाचं वर्ष फर्स्ट इयर त्यानंतर प्रवेश घेतलेली जी तारीख या ठिकाणी द्यायची आहे. ठीक आहे. तुम्ही प्रवेश घेण्यासाठी भरलेलं शुल्क या ठिकाणी द्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रवेश खुल्ला आहे का आरक्षणातून आहे तर ठीक आहे. या ठिकाणी रिझर्व घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचं शिक्षणात खंड पडले आहेत का म्हणजे तुमचा गॅप आहे का. जर तुमचा गॅप असेल तर जितके वर्ष गॅप आहे तितके वर्ष या ठिकाणी द्यायचे. नसेल तर या ठिकाणी 0 करायचं. ठीक आहे. त्यानंतर खाली स्क्रोल करा. या ठिकाणी मागील पात्रता तपशील म्हणजे या ठिकाणी पोस्ट क्वालिफिकेशन डिटेल्स या पेजवरती याल. ठीक आहे. या पेजवरती आल्यानंतर या अगोदर शिकत असलेल्या इयरची माहिती या ठिकाणी द्यायची. ठीक आहे. त्या ठिकाणी प्रिव्हियस इयर
हायस्कूल कॉलेज यावरती क्लिक करायचे. त्यानंतर तुमचं इन्स्टिट्यूट कुठल्या जिल्ह्यामध्ये होतं तो जिल्हा तालुका या ठिकाणी चूज करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी क्वालिफिकेशन लेवल या ठिकाणी मी आता 10वीचं या ठिकाणी घेणार आहे. ठीक आहे. SSC घेणार आहे कारण मी हा फॉर्म 11वीसाठी भरत आहे, तर माझं प्रिव्हियसली इयर जे असेल ते 10वी असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमची स्ट्रीम या ठिकाणी तुम्हाला निवडायची. त्यानंतर तुमच्या कॉलेजचं नाव तुम्हाला या ठिकाणी द्यायचे. ठीक आहे. जे तुमचं कॉलेजचं नाव असेल ते कॉलेजचं नाव या ठिकाणी द्या. त्यानंतर तुमचं या ठिकाणी कोर्स 11वी सायन्स घ्यायचं आहे जे आपलं आता शिकत आहोत ते. त्यानंतर तुमचं बोर्ड कुठलं होतं, युनिव्हर्सिटी कुठली होती, या ठिकाणी माझं महाराष्ट्र स्टेट बोर्ड होतं, सो मी या ठिकाणी ते घेतलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी पासिंग इयर विचारलेले, पासिंग इयर या ठिकाणी टाकायचं. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी पर्सेंटेज तुमचे किती होते पर्सेंटेज टाकायचे आहेत. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या 10वीची मार्कशीट जी आहे ते अपलोड करायचे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी अदर डिटेल्स वरती तुम्हाला क्लिक करायचे. ठीक आहे. अदर डिटेल्स वरती क्लिक केलं या ठिकाणी तुमचं हॉस्टेल डिटेल्स वगैरे तुम्हाला विचारलं जातं. जर हॉस्टेल असेल तर हॉस्टेलवरती क्लिक करायचं, नसेल तर डे स्कॉलरवरती क्लिक करायचं. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी अदर स्कॉलरशिप डिटेल्स, तर तुम्ही कुठल्या अदर स्कॉलरशिपसाठी फॉर्म भरला असेल त्याच्यावरती क्लिक करा, नसेल तर नोवरती क्लिक करायचं. ठीक आहे. त्यानंतर खाली या ठिकाणी स्क्रॉल करा, आय हॅव रीड अँड ॲग्री द डिक्लेरेशन यावरती क्लिक करायचे. त्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर या ठिकाणी सेव्ह ॲज अ ड्राफ्ट वरती क्लिक करायचे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी प्रिव्ह्यू वरती क्लिक करून तुमचा भरलेला फॉर्म जो आहे तो व्यवस्थित ते चेक करायचा. ठीक आहे. फॉर्म व्यवस्थित चेक केला त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सबमिट ॲप्लिकेशन वरती क्लिक करायचे. तर ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही महा DBT 2.0 या पोर्टलवरती स्कॉलरशिपसाठी अर्ज करायचा आहे. ठीक आहे. तर एकदम सोपी आणि सुटसुटीत या ठिकाणी प्रोसेस दिलेली आहे. जवळपास गेल्या वर्षीची जी वेबसाईट होती, म्हणजे ह्याच्या अगोदरची जी वेबसाईट होती महा DBT, नुसती महा DBT, तर त्या पोर्टलमध्ये ह्या पोर्टलमध्ये थोडाफार बदल आहे. फक्त यामध्ये तुम्ही तुमचे डॉक्युमेंट जे आहे ते डिजिलॉकरवरनं डायरेक्टली या ठिकाणी फीच करू शकता. तर ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच इन्फॉर्मेशन होती. दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल नक्की व्हिडिओला लाईक करा. तर त्याचबरोबर जर तुम्हाला या 2.0 पोर्टल संदर्भात जर काही डाऊट असतील तर त्याच्या रिलेटेड मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकता. 100% तुमच्या कमेंटला मी रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल. तर ठीक आहे, भेटूयात अशाच एका नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.